नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा चातुर्य येत असे फार. खरोखर देश विदेशामध्ये भ्रमण केल्यानंतर, अनेक विद्वानांशी भेटल्यानंतर, तिथल्या मंडळींना जाणून घेतल्यानंतर, तिथली संस्कृती बघितल्यानंतर जे चातुर्य, जे खुशारी आपल्यामध्ये येते ती कोणाला नको असते. परंतु आपल्या परंपरेच्या किंवा चौकटीच्या आपल्या आयुष्यामध्ये किंवा धावपळीच्या दगदगीच्या आपल्या आयुष्यातनं पर्यटनासाठी, भटकंतीसाठी वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. व मंडळी, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बसून देश विदेशातल्या असंख्य वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेणार आहोत, त्यांना बघणार आहोत, त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत, तिथल्या संस्कृतीविषयी, तिथल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमाअंतर्गत, ज्याचं शीर्षक आहे भटकंती. मी जेव्हा असं म्हटलं की आपण स्टुडिओत बसून देश विदेशातल्या असंख्य ठिकाणांना भेट देणार आहोत, तेव्हा आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. तर ते आश्चर्य जरा मी दूर करते, कारण आजच्या आपल्या पाहुण्या ज्या आहेत त्यांचा परिचय करून दिल्यानंतर आपल्याला ते आपोआपच उमगणार आहे, समजणार आहे. त्या आहेत डॉक्टर मीना प्रभू. डॉक्टर मीना सुधाकर प्रभू यांनी पुणे इथनं वैद्यकीय त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे. त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असतानाच भटकंतीचा, भ्रमण करण्याचा त्यांना छंद लागला आणि तो छंद बघता बघता त्यांच्या जीवनाचा, जगण्याचा एक भागच झाला. फक्त जगण्याचा भाग झाला नाही, तर ते अनुभव शब्दामध्ये उतरवून पुस्तकांच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचंही फार मोठं कार्य मागील अनेक वर्षापासून त्या करत आहेत. त्यांना अनेक पारितोषिक मिळालेले आहेत, अनेक वृत्तपत्रांना त्यांनी लिखाण केलेलं आहे, अनेक वाहिन्यांवर त्यांनी मुलाखतींचे कार्यक्रम झालेले आहेत, संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. त्यांची माहिती दिली तर ती एवढी आहे की कार्यक्रमाचा वेळच संपून जाईल. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचा आपण आस्वाद घेऊयात आणि त्यातनंच आपल्याला अनेक गोष्टी उलगडत जाणार आहेत. मंडळी, खरोखर पण या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण जी गोष्ट मला सुरुवातीला सांगायची आहे ती अशी आहे की ही सगळी भ्रमंती, हा सगळा प्रवास त्यांनी एकट्याने केलेला आहे. खरं तर आजच्याही काळामध्ये आपण अत्याधुनिक झालेलो तसं म्हणतो, पण आजही आपल्या समाजामध्ये रात्रीनंतर स्त्रीने बाहेर पडणं किंवा 7च्या आत घरात अशी मानसिकता असणाऱ्या आपल्या समाजामध्ये खरं तर अनेक वर्षापूर्वीपासून त्या एकटीने देश विदेशीचा प्रवास करत आहेत. ही काय किमया आहे, ही काय जादू आहे, ही कोणती त्यांची इच्छाशक्ती आहे, सगळं आजच्या कार्यक्रमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न असतील, थेट आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी लागणार आहेत तुम्हाला फोन नंबर, ते असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क करण्यासाठी 022 हा STD कोड आहे. तेव्हा आपल्या प्रश्नांसह आता ह्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅडम, सर्वात आधी सखी सह्याद्रीमध्ये मनापासून आपलं स्वागत करते. जसं मी म्हणाले की आज स्त्रियांना, आजही आजच्याही आधुनिक काळामध्ये जिथे स्त्री अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे, पण आजही साधं भाजी आणायला बाहेर जायचं तर कोणी मैत्रीण आहे का, कोणी घरचं सोबत आहे का, ही बघण्याची जी वृत्ती आहे, ही मानसिकता काही गेलेली दिसत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये तुमची ही जी प्रबळ इच्छाशक्ती आहे की आपण देश विदेशातला प्रवास अगदी अवघड अशा ठिकाणी एकट्याने प्रवास करून ही माहिती गोळा केली आणि तो सगळा तो खजिना जो आहे माहितीचा तो आमच्यापर्यंत पोहोचवला. कशी सुरुवात झाली, अशी इच्छा, ही प्रेरणा कुठून आपल्याला मिळाली? अगदी साधी गोष्ट. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मी डॉक्टर झाले आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि इंग्लंडला गेले. बरं. आमच्याकडचं कोणीही घरातलं तोपर्यंत 10 पिढ्यात कोणी तिथे गेलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मी गेल्यानंतर पहिला 1 महिनाभर काही अजून नोकरी मिळायची होती, तेव्हा मी जिथे जिथे गेले होते त्याच्याबद्दलचं थोडं थोडं असं पत्रातनं माझ्या आईला, भावांना वगैरे असं कळवत होते. आणि मध्ये थोडे काही त्याच्यात हे पडलं, मी नाही कळवलं थोडे दिवस, तर त्यांचं उलटं पत्र आलं की आम्हाला पुढचं सांग ना, कारण आम्ही नुसते नाही, इथे आमच्या गल्लीतले सगळेजण मिळून आम्ही इथे बसून त्याचं वाचन करतो आणि ते आम्हाला खूप आनंदाचं वाटतं आणि तू निर्णय आम्हाला कळव. मला त्याचं आश्चर्य अतिशय वाटलं, कारण मला कल्पनाच नव्हती. मी शास्त्राची विद्यार्थिनी, तेव्हा लेखनामध्ये मला काही तशा प्रकारची गती आहे की मी करू शकेन असं काही मला वाटलं नव्हतं.
पण मग त्याच्यातनं हळूहळू माझी सुरुवात झाली. अर्थात पहिली काही वर्ष मी तिथे डॉक्टरकी केली, मुलं वाढवली आणि त्याच्यामध्ये जास्त करून अडकलेली होते. लंडन फिरत होते, मी ॲनेस्थेटिस्ट होते, त्यामुळे वर खाली दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सगळीकडे लंडन माझं अगदी पालथं करत होते. पण प्रत्यक्ष बघणं होत नव्हतं. ते मी एकदा बघायला सुरुवात केली आणि त्याच्या पदयात्रा घेतल्या. हे केल्यावरती मग मला वाटायला लागलं की नाही, हे आपल्याकडे अजूनही काहीच माहिती नाही आहे, तर ह्याच्याबद्दल आपल्या मराठी वाचकांना सांगितलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं माझं मग पहिलं पुस्तक माझं लंडन हे बाहेर आलं. बरं बरं. मला वाटतं त्याची हिंदी आवृत्ती पण नंतर पुढे झाली. मॅडम, वैद्यकीय तुमचा प्रवास सुरूच होता आणि त्याच्या दरम्यानच तुम्हाला ही प्रवासाची आवड लागली आणि त्यातनं पुस्तकांची पण निर्मिती होत गेली. पण मग एक असा जो भाग येतो ना, की जसं मी म्हणाले की आजही घरून स्त्रियांना खरं तर पाठिंबा नसतो की तुम्ही कुठेही एकट्या जा वगैरे. कितीही तुम्ही आधुनिक झाला तरी हे सत्य आहे, हे स्वीकारावं लागतं. म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणी जाऊन येणं हा भाग वेगळा, पण परदेशामध्ये भटकंतीसाठी जाणं म्हणजे तुम्ही तिथे वास्तव्याला होतात तोपर्यंतची गोष्ट निराळी होती, पण त्यानंतर वेगवेगळे देश बघावे ही कुठली इच्छा आणि कशा पद्धतीने ती बाहेर आली? त्याच्यामध्ये असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर असल्याने नवऱ्याचा एक व्यवसाय आणि माझा दुसरा व्यवसाय, आणि आम्ही दोघेही तसे स्वतंत्र व्यवसायात स्वतंत्रपणे अर्थार्जन करत होतो आणि एकमेकांच्या व्यवसायाबद्दल आदर होता. एकमेकांना भरपूर सवड द्यायची, आपल्या सगळ्यातच गुंतून ठेवायचं असं आमचं केव्हाच नव्हतं. आणि त्याच्यात दुसरी एक गोष्ट अशी की प्रभूंची आणि माझी एक पहिल्या लग्नाच्याच वेळेला आमची एक अशी अट किंवा करार झाला होता की त्यांनी मिळवायचं आणि मी घालवायचं. बरं. ते प्रभूंनी आजतागत पाळलेलं आहे. त्यामुळे मला कधीही अडचण आली नाही, कोणीही मला थांबवलं नाही की हे कर किंवा करू नको. आणि जेव्हा आपण एकटं जाणं हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. आणि त्याचं कारण जेव्हा तुम्ही एकट्या जाता तेव्हा तुम्ही एकतर स्वतंत्र मोकळे असता, ज्याच्यात तुम्हाला रस आहे, ज्या गोष्टी पाहाव्याशा वाटतात त्या तुम्ही पाहू शकता. पाहिजे त्यावेळेला तुमचे कार्यक्रम तुम्ही बदलू शकता किंवा आणखीन कमी करू शकता, वाढवू शकता. हे फार महत्वाचं आहे, हे जे स्वातंत्र्य. दुसरं असं की तुमच्या बरोबर जर कोणी असलं तर तुम्ही आपापसातच बोलत राहता त्याच्यापेक्षा, आणि मग बाहेरच्या लोकांशी तुमचा संपर्क कमी होतो. तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलत नाही, तेही तुमच्यामध्ये यायला बघत नाहीत. म्हणजे तुम्ही नुसते दोघे जण जाऊन कुठून तरी फिरून येता. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही एकट्या गेलात तर तुमचे निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यावे लागतात, माहिती स्वतः गोळा करावी लागते, कुठून कुठे फिरायचं, काय गाडी घेऊ की बस घेऊ, हे जे काय ज्या गोष्टी करायच्या ह्या स्वतःवरती पडल्यामुळे तुम्हाला लोकांची मदत लागते. तुम्ही लोकांशी बोलायला लागलात की लोक तुमच्याशी बोलतात. जगभर अतिशय चांगले लोक आहेत असा माझा अनुभव अगदी नक्की आहे. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ते मदत करतात. तुमच्या अडचणी असल्या तर त्या सोडवतात. आणि त्याच्यासाठी एकटीनं जाणं हे मला कायमचंच महत्वाचं वाटलेलं आहे आणि त्याला तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे. हो, नाही, आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारे जे अनुभव असतात हे इतके वैयक्तिक असतात आणि ते तुम्हाला उत्कटपणे अनुभवता येतात आणि मग ते उत्कटपणे मांडता पण येतात. खरं आहे. म्हणजे पूर्णतः निसर्गाच्या सानिध्यात जाणं काय असतं ते एकट्याने गेल्यानंतर कदाचित अनुभवता येऊ शकतं. पण मग भाषेची अडचण येत नाही का? निरनिराळ्या देशांमध्ये आपण एकट्याने प्रवास करतो आहोत, तर त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी मग कशा पद्धतीने आपण योजना आखता? बऱ्याच वेळा भाषेची अडचण येते. मला अर्थात मराठी येतं, थोडं इंग्लिशही येतं, फ्रेंच येतं थोडंफार. त्यामुळे युरोपमध्ये मला कुठे काही फारसं अडकायला होत नाही. त्या लोकांना तरी ती भाषा येते, नाही तर मी तरी थोडं त्यांचं बोलू शकते. पण त्याच्या बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे मध्य पूर्वेमध्ये गेल्यानंतर ते मला अरेबिक काही येत नाही किंवा फारसी येत नाही. त्यामुळे इजिप्तमध्ये किंवा इराणमध्ये किंवा चीनमध्ये या ठिकाणी भाषेची अडचण जोरदार येते. आणि त्यावेळेला मी जास्त करू, अर्थात आपल्याबरोबर कोणीतरी वाटाड्या असतो, बहुतेक ठिकाणी असतोच, कारण तिथे एकट्याला फिरायला देतच नाहीत. उदाहरणार्थ इराण, त्याच्यामध्ये इतके तुमच्यावरती बंधनं असतात की तुम्ही उठा आणि कुठेही जा हे होऊ शकत नाही. त्यांच्याप्रमाणे तुम्हाला पोशाख घालावा लागतो. म्हणजे मी जरी परदेशची पाहुणी आणि काय 1 महिना 2 महिनेच गेलेली असले तरी मला
त्यांचा हिजाब बांधावा लागतो, चादर बरोबर, घालावी याविषयी लागते. माहिती घेऊयात, कारण प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम आहेत आणि हो. ते नियम त्या त्या देशांमध्ये पाळावे गेल्यानंतर लागतात. पाळावेच पाळावे लागतात. मला त्याला वाटतं इलाज नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच्यावर मग तुम्ही कशा पद्धतीने तिथे रिॲक्ट होता किंवा हो. कसं करता ह्याविषयी जाणून घेऊयात. मॅडम, एक हो. फोन आलेला आहे आपल्याला. बरं. रवींद्र कुडाळकर बोलू इच्छित आहेत आपल्याशी नाशिकवरून. ते काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. रवींद्र कुडाळकर, नाशिकहून बोलतोय मी. हा, बोला. प्रभू मॅडम, मी तुमच्या व्यक्तिमत्वाचा अतिशय असीम चाहता आहे. तुमच्याबद्दल मी खूप वाचलंय, ऐकलेलं आहे आणि तुमच्याशी आज थेट संवाद साधायला मिळतोय. खूप एक्साइट झालेलो आहे मी ऍक्च्युली. आणि मला वाटतं तुमचे भटकंतीचे जे अनुभव आहेत, जी अनुभूती आहे, कदाचित त्याच्या परिपाकच म्हणून आपलं हे सदाबहार व्यक्तिमत्व असावं, ते रहस्य असावं कदाचित त्याचं. माझा प्रश्न असा आहे की तुमचे जे भटकंतीचे जे चांगले वाईट सुखदुःखाचे अनुभव आहेत, त्याचा उपयोग तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये एक आशादायी सकारात्मक आयुष्य जगण्यामध्ये कसा झाला निघतो आहे? फार मोठा वाटा आहे त्याचा. तुम्ही अगदी छान प्रश्न खरंच, खूप विचारलेला छान प्रश्न आहे. आहे. हा मोठा वाटा आहे, कारण तिथे गेल्यानंतरच तुम्ही जेव्हा एकटे असता, एकटे फिरता, लोकांच्या मध्ये भेटता, त्यांच्याशी तुमच्या काही बोलणं चालणं होतं, काही देणं घेणं होतं, त्यावेळेला तुम्हाला थोडीफार स्वतःचीच ओळख पडते असं मी म्हणेन. खरंय. तर आपण काही बाबतीमध्ये किती कधी कधी अगदी क्षुद्र वागतो, कधी कधी आपण सहनशील नसतो, लोकांचं ऐकत नाही, नीट समजावून घेत नाही. या आपल्या त्रुटी असतात. या त्रुटी आपल्याला एकदा हळूहळू कळायला लागल्या की मग आपण दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिक समजूतदार होतो, त्यांना समजावून घेण्याचा जास्त प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की आपल्या मनाच्या आणि मेंदूच्या समजण्याच्या कक्षा रुंदावतात आणि तुमचं एकूण सगळंच व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होतं, असा माझा अगदी नक्की विश्वास आहे. अरे वा, खरोखर. कारण इतकं एकतर निसर्ग आणि इतकं सगळं व्यापक आणि ह्या वेगवेगळ्या जागा, वेगवेगळी लोक, त्यांची वेगवेगळी संस्कृती आणि स्वभाव, हे सगळं अभ्यासणं, त्याचं निरीक्षण करणं, हा एक वेगळा आनंदाची खरं तर अनुभूती आहे. निसर्ग तर सर्वात मोठा गुरु. खरंय, अगदी सर्वात मोठा गुरु. ज्या वेळेला आपण निसर्गामध्ये जाऊन उभे राहतो, विशेषतः एकटेपणा मी तिथे मुद्दामून जोरात सांगते, त्याचं कारण आपण त्या सगळ्या निसर्गाचा जरी भाग असलो तरी आपण किती छोटे आहोत, किती लहान आहोत, असं जेव्हा आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला मग आपल्या रोजच्या चिंता, काय व्यग्रता, काय त्रास, संकट काय असतील, ते सगळे किती क्षुद्र आहेत आणि त्याला आपण किती अवास्तव महत्व देतोय. सगळं मिळून आपलं 100 वर्षाचं आयुष्य, त्यातली पहिली 10, 12, 15 वर्ष आपल्याला विशेष काही कळत नाही, शेवटची बरेच वेळेला काही कळत नाही असं होतं. त्यामुळे मधली जी काय 50-60 वर्ष असतील ती आपण जास्तीत जास्त आनंदाने लोकांना समजावून घेत, आपल्या स्वतःला प्रगल्भ करत, आपल्या स्वतःला उलगडत, स्वतःला समजत, पुढे पावलं टाकत, अतिशय सकारात्मक रीतीने जगायला आपल्याला निसर्ग शिकवतो असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. मॅम, तुम्ही हे सांगण्याआधी मला वाटतं वेगवेगळ्या देशांचे नियम आणि ते त्याबद्दलचे तुम्हाला आलेले जे अनुभव आहेत ते आमच्याशी शेअर करत होता, तर त्याबद्दल आपण पुढे बोलूयात का? हो, सांगते ना. आता जास्त अंगावरती येण्यासारखं म्हणजे अर्थातच इराण, कारण त्यांना तिथे चादर म्हणजे चेहऱ्याभोवती घालायचं ते त्यांचं ते आवरण असतं, ते त्याच्यात फक्त एवढाच चेहरा दिसला पाहिजे, म्हणजे केस अजिबात दिसता कामा नयेत. आणि अर्थात अंगावरती चादर असते, म्हणजे चादर, आपली चादर म्हणतो ती अशी सबंध गुंडाळून घेऊन, आणि ते सगळं, आणि हात दिसता कामा नयेत, पाय दिसता कामा नयेत, सगळं म्हणजे सगळं गच्च बंद. अशा रीतीनं तिथे वावरणं हे खरोखरी कठीण आहे. मी तिथे काहीतरी 1.5-2 महिने होते आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा मला असं वाटायचं की हे सगळं घेऊन, साधी आपली हँडबॅग असली तरी ती आपल्याला सांभाळता येत नाही, मग तिकडच्या बायका, मुलं बाळं, सामान किंवा शॉपिंग, हे सगळं घेऊन कसं वावरत असतील याची तुम्ही कल्पना करा. तर मला एकदा त्यांनी असं ते तिकडे कळलं होतं त्यांना, मी गेली, एक लेखिका आहे, भारतीय आहे, तिथे कमी दिसतात आपले लोक, म्हणून तिथल्या एका ह्याच्यावरती मला टेलिव्हिजनच्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. मी गेले आणि त्याच्यात बाहेर ते ऑफिसर होते, ते माझ्याशी बोलत होते आणि मी जरा, मला ते ऊन आणि सगळं ते कचकचाट, घामट सगळं, तर म्हणून मी जरा जोरात
जोरात ते हिजाब आणि याच्याबद्दल बोलल्याबरोबर ते म्हणाले नाही अहो ते फार आवश्यक आहे. म्हटलं कशासाठी आवश्यक आहे? नाही म्हणाले की बायकांचे केस असतात ना त्याच्यामध्ये वीज असते, इलेक्ट्रिसिटी असते आणि ती पुरुषांना आकर्षण घेते आणि त्याच्यासाठी ते केस झाकणं हे फार महत्त्वाचं. बरोबर. म्हणजे किती वेगवेगळे अनुभव येतात, कोणकोणत्या प्रसंगातून आपण काय शिकू शकतो. सत्य असावं अशा पद्धतीने त्या समजावून सांगितलं. आणि मी त्यांना जेव्हा उलट सांगायचा प्रयत्न केला, अहो नाही जगभर बायका केस मोकळे सोडतात आणि त्यांनी काही होत नाही, तेव्हा त्यांनी माझं पुढचं मी असं काहीतरी बोलीन अशा कल्पनेने त्यांनी माझा टेलिव्हिजन रेडिओचा कार्यक्रमच रद्द करून टाकला. मला वाटतं अशा अनेक घटना, अनेक प्रसंग तुम्ही आमच्याशी सांगाल आणि आम्हाला ते खरं तर ऐकण्यात खूप रस आहे, आवड आहे आणि तेच आम्ही आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत. आमच्या एका प्रेक्षकांचा फोन खोळंबलेला आहे, तो आधी घेते. डॉक्टर प्राजक्ता मुळे बोलतायत मुलुंडवरनं. हॅलो. खूप अभिनंदन. आम्ही तुमच्या रवींद्र नाट्य मंदिरच्या कार्यक्रमालाही आलो होतो, खूप सुंदर झाला तो सुद्धा. आम्ही पुस्तकांचा संच सुद्धा बुक केलेला आहे, एप्रिल पर्यंत आम्ही वाट बघतो त्याची. दुसरी गोष्ट मला एक असं विचारायचं, माझा एक देश विदेश अवलोकन 2013 झाला होता, शुभांगीताईंनी हॅलोमध्ये घेतला होता. पण ते माझं म्हणजे आपण थोडंच विस्तृत करू शकतो ना. पण मला एक असं विचारायचं आहे की तुमचा एवढ्या तुम्ही जग फिरलात त्यातला इतका की तुमचा आठवणीतच राहील असा एक शॉकिंग प्रसंग किंवा एक असा काही आहे का? कारण मी नवोना फॉन्टेनला ना युरोपमध्ये हरवले होते, म्हणून असं तुमचा काही असेल तर मला आवडायला नक्की आवडेल. थँक्यू. नक्की प्राजक्ताताई, धन्यवाद. गंमत अशी आहे, मी हरवतच नाही कुठे. जे हरवलं त्याच्यातूनच आणखीन काहीतरी बघायला मिळतं, पाहायला मिळतं आणि शेवटी आपण आपल्या मुक्कामाला जाऊन पोहोचतोच. त्याच्यामुळे हरवण्याची मला काही कुठे भीती वाटत नाही, पण अपघाताची वाटते. आणि तसा एक अपघात मला जरा याच्यामध्ये झाला होता, जॉर्डनमध्ये. जॉर्डनची राजधानी अमान आहे, तर तिथे संध्याकाळच्या वेळेला मी गेले होते. एका बाजूच्या रस्त्यावरनं चालले होते, कोणी नव्हतं त्या रस्त्यावरती. आणि असं असताना मी एक मशीद, एक सुंदर मशीद तिथे आहे, तर ती बघत अशी चालले होते. बघत म्हणजे ती शोधत चाललेली होते, माझं लक्ष नव्हतं. आणि समोर बाजूच्या एका रस्त्यावरनं एकदम एक मोठीच्या मोठी मर्सिडीज आली आणि तिने मला जवळपास उडवलं. मी जवळपास असं म्हणते की ती अगदी माझ्या पायाशा तिथे येऊन करकचून ब्रेक दाबून थांबली आणि मी त्या मर्सिडीजच्या पुढच्या भागावरती इंजिनवरती पडले. आणि त्यावेळेला म्हणजे माझ्या अंगाला गरम गरम चटका बसला, इतकी मी त्याच्यावरती होते. अर्थात कडकडीत अरेबिक शिव्या आणि मला हकलणं, याच्या पलीकडे त्या लोकांनी काही केलं नाही, कारण माझीच चूक होती. पण मला एक क्षणभर त्यावेळेला भीतीचं असं वाटलं. नंतर मी झाले, त्याच्यातनं बाहेर आले, त्या धक्काच बसला होता तो. पण तेव्हा मनात आलं की हा निर्मनुष्य रस्ता, या ठिकाणी जर एक सेकंदाचा काहीतरी उशीर मागे पुढे झाला असतं आणि मला त्या एवढ्या मोठ्या धुडांनी जर उडवून टाकलं असतं, ते कोणी थांबले नसते, ते निघून गेले असते, तर माझी ओळख पटायला किंवा माझं काय व्हायला त्या देशामध्ये म्हणजे काहीच कळू शकलं नसतं. अतिशय जॉर्डन मधलं घडलेलं आहे. तेव्हा असेही काही अपघाताचे प्रसंग येतात, त्यावेळेला नंतर भीती वाटते, आधी नाही. पण मग अशा वेळी वाटतं का की आपल्यासोबत कोणीतरी असायला हवं होतं आणि आपण एकट्याने प्रवास? काही नाही, जे काय व्हायचं ते माझं मीच हे करीन, निर्माण करेन आणि माझं मीच भोगीन. अक्षरशः शहारा आला, अंगावर काटा आला की कोणी विचार करणं किंवा कल्पना करणं की आपण अशा अनोळख्या देशामध्ये, वेगळ्या देशामध्ये एकटे आहोत आणि असा प्रसंग ओढवला, तरी पण तुम्ही हिमतीने त्या प्रसंगाला तोंड दिलेलं आहे. खरोखर हे घेण्यासारखं आहे, दुसरा कुठला पर्याय नव्हता. मला असं म्हणायचं की जागेची निवड जी आहे की मला आता या जागेला भेट द्यायची आहे, काय निकष लावता, म्हणजे कशा पद्धतीने निवड होते, त्याबद्दल काही सांगता येऊ शकतं का? हा, म्हणजे पहिल्यांदा अर्थातच इंग्लंड म्हणजे लंडन, कारण मी तिथेच राहत होते. तेव्हा निदान आपण जिथे राहतो आहोत, फिरतो आहोत, ते आपल्याला दिसतंय पण पाहत नाहीये. तेव्हा त्या ठिकाणी जाऊन स्वतः व्यवस्थित पाहावं ही माझी इच्छा होती. आणि ती त्याच्यात लंडनमध्ये अनेक पदयात्रा असतात. तुम्हाला अगदी थोडे 5 पाऊंड वगैरे असे देऊन 3 तास ते वाटाडे इकडे तिकडे देऊन आणतात आणि ते तुम्हाला दाखवतात. असं करून मी लंडन पहिल्यांदा पाहिलं. आणि एकदा त्याच्यावरती अर्थात पुस्तक झालं, पुढे झाल्यानंतर मग असं वाटलं की दक्षिण अमेरिकेत काही कोणी फारसं जात नाही. आम्हालाही काही फारशी माहित नव्हती. उत्तर अमेरिका नेहमीच असते, पण दक्षिण अमेरिका सहसा लोक कोणी जात नाहीत.
तेव्हा मग तिथे जायचं ठरलं. आणि तिथे जाताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्याच आम्ही न्यूयॉर्कपासून बसलो होतो आणि याच्यामध्ये परूमध्ये गेलो होतो. तर पहिल्यांदा तिथे गेल्याबरोबर आमचं सगळं सामान हरवलं. आलंच नाही जेवढं हातातलं सामान होतं ते. आणि त्या हातातल्या सामानावरती फक्त मग एक काहीतरी कोट बीट घ्यावा लागला कारण थंडी फार होती. तेवढ्या सामानावरती आम्ही 21 दिवस फिरलो, तेवढेच कपडे. पण म्हणजे याच्यावर एक मुद्दा येतो ना की हा प्रवास करत असताना ऍडजस्टमेंटची सवय आपल्याला खूप असणं आवश्यक आहे. काय सांगता येऊ शकतं मॅडम त्याविषयी? त्यानी तुम्हाला कोणतेही नियम घट्ट धरून ठेवता येत नाही. खरं आहे, अगदी खरं. कोणताही प्रसंग येईल आणि त्या प्रसंगाला त्यावेळेला उचित असं जे काय आपल्याला वाटतं ते आपण त्यावेळेला करायचं. असं म्हटलं ना, सगळे कपडेच नाहीत. मी तर किती तयारी केली होती, अगदी पुरणपोळ्यांपासून सगळं बांधून नेलं होतं. कारण आम्ही अमेझॉनच्या जंगलात जाणार होतो. त्यावेळेला मात्र माझी 2 मुलं माझ्याबरोबर होती आणि त्यामुळे त्यांना खाणं पिणं हे सगळं घेतलेलं होतं. सगळं नाही सर, 21 दिवस काही आलं नाही. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही उत्तरेकडे यायला लागलो त्यावेळेला जेव्हा सामान आलं त्यावेळेला वाटलं हे सगळे आता थंडीचे कपडे ह्यांचा आम्ही काय करायचं, काहीच उपयोग नाही, काही उपयोग नाही. तेव्हा हे उलट सुलट असं होतच राहतं. ते दक्षिण अमेरिका कधी पाहिलेली नव्हती म्हणून पाहायला गेले. त्यानंतर मला मेक्सिको बघावंसं वाटलं कारण त्याच्याशी ते संबंधित आहे म्हणून मग मेक्सिको पाहिलं. आणि नंतर असं वाटायला लागलं की तिथली मेक्सिकोची संस्कृती दोन्ही म्हणजे ॲझ्टेक संस्कृती आणि त्याच्याबरोबर आपल्याला दुसरी माया संस्कृती, या दोन्ही संस्कृती मला इतक्या वेगळ्या आणि इतक्या आकर्षक वाटल्या. भारतीय संस्कृती मोठी आहे, हजारो वर्ष चालू आहे, लोकांना जगभर त्याचं फार मोठं आकर्षण आहे आणि आपण म्हणजे ती उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. विशेषतः आपली कुटुंब व्यवस्था ही खूप चांगली आहे एकत्र टिकण्यासाठी आणि मुलांचं चांगलं संरक्षण संवर्धन होण्यासाठी म्हणून. पण या बाकीच्या संस्कृती सुद्धा आहेत याचं मला एकदा जेव्हा भान आलं त्यावेळेला मग मला वाटायला लागलं की आपण निरनिराळ्या संस्कृती पुढे धरून आणि तशी जुनी कुठले देश आहेत, कुठली राष्ट्र आहेत की जिथे मिळेल. म्हणून मग मी चीन निवडला की चीनमध्ये एक आहे की जो आपल्या बरोबरीनं किंवा आपल्यापेक्षा जुना असा आहे आणि तिथे आपण अनेक गोष्टी काही आपल्याकडून त्यांच्याकडे गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ धर्म, बौद्ध धर्म हा आपण त्यांना दिलेला आहे, पण तो किती वेगळा तिथे झालेला आहे, किती वेगळ्या प्रकारे ते लोक जगतात हे पाहावं म्हणून तिथे मी गेले होते. त्यावेळेला माझ्या पायाचं जरा शस्त्रक्रिया झाली होती म्हणून माझी मुलगी माझ्याबरोबर आली होती. ही एकच वेळ की ज्या वेळेला बरोबर आणि कोणीतरी आलं होतं. अर्थात ती म्हणजे माझा पाय धरून बसलीच नव्हती. आम्ही गेल्याबरोबरच तिने मला आधी पहिल्यांदा सायकलवरती बसायला लावलं बेजिंगमध्ये. तेव्हा आम्ही खूप फिरलो, खूप पाहिलं आणि मग आणखीन वाटायला लागलं की ह्याच्यापेक्षा आणखीन कुठे कुठे संस्कृती आहेत. तर इजिप्त हा एक देश असा आहे की ज्याला 3-3.5 हजार वर्षांची इसवी सन पूर्वची परंपरा आहे, फार जुनी परंपरा आहे. आज आपण बघतो त्याच्यात सर्वात जुनं मानवी आश्चर्य म्हणजे जुन्या मानवी आश्चर्य 7 आश्चर्यांमध्ये आणि नवीन 7 मानवी आश्चर्यांमध्ये सर्वात क्रमांक पहिला हा नेहमी पिरॅमिड्सचा असतो. तर ते पाहण्याची मग खूप उत्सुकता वाटायला लागली. आणि एकदा तुम्ही इजिप्तमध्ये घुसलात की गेलातच. अरे वा, मग तिथले अनुभव आम्हाला ऐकायला खूप आवडणार आहे. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे आपल्याला. प्रदीप देशमुख अंधेरीवरनं बोलतायत. काय म्हणतायत बघूयात. नमस्कार. 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 अरे इजिप्तमध्ये मी सुद्धा फिरलो पण इजिप्तमध्ये खूप डिस्पॅरिटी आहे आणि सगळ्या धार्मिक गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे. तुमचं काय मत आहे या बाबतीत? प्रदीपजी माफ करा, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचला नाही. पुन्हा एकदा प्रश्न थोडा मोठ्याने विचारू शकता आपण? हॅलो. इजिप्तमध्ये सुद्धा मी फिरलोय बराच, पण मला खूप डिस्पॅरिटी वाटली. इजिप्तमध्ये मी खूप फिरलोय, मला खूप डिस्पॅरिटी वाटली आणि धार्मिक गोष्टीला खूप महत्व दिलं असं मला वाटलं. बरोबर आहे तुमचं. तुम्ही पाहिलेलं तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. दोन्ही तुम्हाला टोकं दिसतात. काही मी जेव्हा याच्यामध्ये होते, खुद्द कायरोमध्ये होते, तेव्हा माझ्या सुदैवाने आमच्या ओळखीचे एक अँबॅसेडरच तिथे होते, इजिप्शियन अँबॅसेडर
टू इस्रायल, म्हणजे अगदी वेगळ्या स्तरावरती, आणि त्यांच्याकडे मला राहायला मिळालं होतं. त्यामुळे मी एका फार उच्च अशा वर्तुळात मी फिरू शकले होते तिथे. त्यांचे ह्याचे ईदचे दिवस होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर सगळे ते रमादानचे होते, म्हणजे उपवास करायचा आणि त्यांच्याबरोबर फिरायचं हेही मी पाहिलं. आणि त्याचबरोबर मी त्यांच्या याच्यामध्ये जेव्हा गेले होते, ओएसिसमध्ये गेले होते वगैरे, किंवा आणखीन लहान जागांमध्ये गेले होते, त्यावेळी मला तिथे अत्यंत कमालीचं दारिद्र्य दिसलेलं आहे. अगदी मोठाले खूप सुंदर अशी त्यांची प्राचीन मंदिरं आहेत, ती देवळं तशीच्या तशी अजून बरीचशी त्याच्यातली शिल्लक आहेत. आणि त्याच्या कार्नाकचं आहे किंवा आणखी खूप ठिकाणी आहेत, पण त्याच्याच बाहेर तुम्हाला भिकाऱ्यांची झुंड दिसते. म्हणजे त्याला इलाज नाही. जसं भारतातही आपल्याला चित्र दिसतं, तसंच हेच चित्र अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतं. तिबेटमध्ये दिसतं. अर्थात तिबेटचा श्रीमंतीचा भाग चीन्यांकडे गेलेला आहे आणि गरिबीचा भाग तिबेटियनांकडे आलेला आहे. मला वाटतं याविषयीची माहिती आपण पुस्तक स्वरूपामध्ये जे काही आपले असंख्य पुस्तकं आलेली आहेत, तर त्या संदर्भामध्ये थोडी काही माहिती प्रेक्षकांना मिळू शकते का? म्हणजे अशी जर उत्सुकता असेल कोणाला जाणून घ्यायची, तर काही पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना ती माहिती उपलब्ध होऊ शकेल. मी साधारणतः गेल्यानंतर अशाच पद्धतीनं तिकडे पाहायचा किंवा लिहायचा प्रयत्न करते, किंवा ते लिहिलं जातच, कारण ते प्रत्यक्ष अनुभव असतात आणि त्याच्यामध्ये त्या देशाचं तुमच्या पुढ्यात चित्र उभं करावं. खरं, तिथल्या व्यक्तींचं, तिथल्या निर्णय स्क्रीनवर आपण पुस्तकं बघू शकत आहोत. हो, ती आता तुम्हाला जी बाई दिसतीये ती किती वृद्ध आणि किती धार्मिक आहे, तिला दुसरं काहीही जगात माहिती नाहीये. अशा ती एका विशिष्ट पद्धतीनं वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं ती तिथे जगते आहे की फक्त तो धर्म आणि धर्म आणि धर्म. आणि त्याला, आणि तिबेट तसंही फार उंचावरती आहे, सगळ्या बाजूनी हिमालयाचं सारखं अनुल्लंघ्य असा पर्वत असल्यामुळे ते असं एका ठिकाणी राहिलेलं, असं फारशा जगाशी न संपर्क आलेलं असं राष्ट्र आहे. आणि त्यामुळे त्यांचं जे चालत आलेलं आहे पूर्वापारपासून, साधारणतः 1000 वर्षाचं तरी त्यांची ती परंपरा, व त्यांचा दलाई लामा त्यांच्या त्या पद्धतीचं ते मंत्र घेऊन त्यांची ती चक्र फिरवणं, हे करणं, ह्याच्या, आणि किंवा लोटांगण घालत जायचं सारखं संबंध दिवसभर, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त लोटांगण घालायचं. तसे ते बारखोर म्हणून त्यांची जागा आहे, तिथे ते सारखं ते करताना दिसतात. आता हेच त्यांनी स्वतःचं आयुष्य करून घेतलेलं आहे. खरंय. म्हणून तिथे धर्माचा पगडा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्यांची तशी प्रगती पण होऊ शकते. बरोबर आहे मॅडम. त्याचबरोबरीने अनेक निसर्गातले असे काही अनमोल ठेवे आहेत की जे मना डोळ्या कायमचे साठवून जात असतील. असे अनेक सुंदर दृश्य तुम्ही अनुभवलेले असतील. काही चित्रही मला वाटतं तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आणलेले आहेत. तर ते चित्र दाखवून त्याविषयी काही तुमचे अनुभव आमच्याशी शेअर करता येऊ शकतील का? मी म्हटले तशी निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे आपला. तर त्याच्यामध्ये मला, आपण तिथे त्याचा भाग असतो तरी देखील आपण अतिशय लहान किती आहोत हे तिथे दिसतं. आता हा इग्वासू फॉल्स हा दक्षिण अमेरिकेतला हा एक धबधबा आहे. हा 3 किलोमीटर लांब आहे. तुम्ही कल्पना करा, 3 किलोमीटर म्हणजे खरोखरी नायग्राबद्दल आपण खूप ऐकलेलं असतं, तर याच्या कोपऱ्यात बसेल इतका मोठा असा हा अत्यंत सुंदर चित्र बघितल्यानंतरही काय सुंदर. हा दुसरा त्याचंच एक चित्र तुम्हाला दाखवते. शेकडो चित्र आहेत त्याची आणि इथे तुम्हाला 2 इंद्रधनुष्य दिसतील, कारण ही सातत्याने वस्तीलाच असतात. ज्या वेळेला सूर्यप्रकाश असतो त्यावेळेला तिथे असणारच. आणि डाव्या बाजूनी जो धो 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 असा धोदाणा खालती येतोय तुम्हाला दिसतंय, त्याला याचा राक्षसाचा घसा असंच म्हणतात. आता तिथून आपण एकदम दक्षिण अमेरिकेतल्या दुसऱ्या भागात चिचेनित्झाला गेलेलो आहे, मेक्सिकोमध्ये गेलोय. दक्षिण अमेरिका नाही, मेक्सिकोत. तर ते चिचेनित्झाचं हे मायन एक पिरॅमिड आहे आणि त्याच्यामध्ये काही निसर्गाचे आणि माणसांनी निसर्गाचे पकडलेले असे काही गोष्टी तुम्हाला दिसतात. आता हा पिरॅमिड आहे, स्टेप पिरॅमिड, याला पायऱ्या आहेत. पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या एका बाजूच्या, या डाव्या बाजूचा जो खालती जिना येतोय त्याच्यावरती ही अशी तुम्हाला नागिन खाली उतरताना दिसते. बरं.
ही फक्त वर्षातनं दोनदाच होतं. 21 जून 21 सप्टेंबर या 2 दिवसाला तो असा खालती उतरताना तुम्हाला दिसतो तो, ती नागिन दिसते. पण हे त्यांनी बरोबर कसं पकडलंय ते मला दाखवावं असं वाटलं. इथे तुम्हाला चीनची भिंत दिसते. ती अर्थातच जगातली सर्वात मोठी एक अशी एक संध अशी गोष्ट आहे. ती असं म्हणतात की चंद्रावरून ज्या काही थोड्या मानव निर्मित गोष्टी दिसतात त्याच्यात तुम्हाला ही चीनची भिंत दिसते. तर ती भिंत म्हणजे भिंत नाहीच आहे, हा संबंध किल्ला आहे म्हणायला हरकत नाही. इतक्या हजार लांब मैलांचा असा लांब पर्यंत जाणारा, आणि त्याला जागोजाग अशी मध्ये थांबायच्या जागा आहेत. तिथे सैनिकांची वस्ती असायची. आणि आपल्या चित्राच्या डाव्या बाजूला चीन आहे आणि उजव्या बाजूला मंगोलिया आहे. आणि म्हणून ते मंगोलियन लोकांपासून हे करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी ही चीनची भिंत बघा किती लांब पर्यंत चाललेली आहे. त्याच्यात पुढे आता आपण एकदम आलोय ते तुर्कस्तानमध्ये आलोय. बरं. अर्थात काय हे उड्या मारणं चाललेलं आहे, निर्णया ठिकाणच्या गमती दाखवतेय मी निसर्गाच्या. हा पांढरा डोंगर जरी दिसला तरी हा बर्फ पडलेला नाहीये. हे कॅल्शियमचे क्षार जे आहेत त्याच्यामुळे हा निर्माण झालेलं. वरनं पाणी खालती येतं वरती. ज्वालामुखीत ह्याचं जे गिझर्सचं पाणी येतं गरम, त्याच्यातनं खालती येतात. ते क्षारयुक्त असतं आणि त्याची अशी त्यांनी कुंड केलेली आहेत. ह्याच्यावरनं चालत जाताना मात्र तुम्हाला पायात काही घालता येत नाही, कारण तो क्षार वाढायला वर्षाला 1 मिलीमीटर एवढा वाढतो. म्हणून तुम्ही जर पाय टाकलात त्याच्यावरती, तो जर तोडला गेला तर तो परत यायला 5 वर्ष लागतात. त्यामुळे त्याच्यावरती साध्या पायाने तुम्हाला चालायला येतं. पण हे बघा तिथे त्याच्यात आंघोळी पण करायला मजा येते. इथे पुढे आता आपण एकदम स्ट्रॉम्बोलीला, म्हणजे इटली आणि सिसिली याच्या मध्ये असलेलं एक बेट आहे, त्या ठिकाणचा हा ज्वालामुखी. थोडेच अगदी चालू ज्वलंत ज्वालामुखी नेहमी जगात असतात, त्यापैकी हा एक आहे. आणि त्याचे एका शेजारी एक असे 5 मोठे, आणि हे इथे तुम्हाला मोठे कढई असून त्याच्यातनं संबंध लाव्हा खालती येतोय हे तुम्हाला इथे दिसतंय. आणि हे मोठे मोठे त्याचे असे एकदम 5-5 उडताना दिसतात, म्हणजे भुईनळे असल्यासारखे. आणि गंमत अशी की हे आम्हाला 200-300 मीटरवरती आम्ही बसलो होतो, अगदी जवळ होतो त्याच्यापासून. तर ते हवा तिथली होती स्ट्रॉम्बोलीच्या वरती जावं लागतं. तिथे उणे 2 तापमान होतं. आणि या इथे आम्ही जिथे बसलेलो होतो तिथे खालती मात्र कडकडीत गरम होतं, कारण हा लाव्हा त्याच्या खालनच चाललेला होता. म्हणजे वरती कडकडून थंडी आणि खालतून गरम, अशी मजा तिथे होती. हे एक मजेशीर चित्र म्हणून दाखवते. न्यूयॉर्क मधलं आहे. न्यूयॉर्क आपल्याला माहितच आहे, फार मोठ्या प्रमाणात तिथे उंच इमारती आहेत. आणि त्याच्यातल्या रॉकफेलर इन्स्टिट्यूट जी आहे ती बांधलेली, ती हे 1931 वगैरे सालचं चित्र आहे, 29-30-31 त्यावेळेला. तर तिथे मुख्य रस्त्यावरती सगळं सामान आणून ठेवून करण्याची शक्यताच नाही, कारण रस्ते एवढं शहर चालूच राहणार. म्हणून ते सगळं दुसरीकडे तयार करायचे आणि इथे एकदम आणून तो मजलाच चढवायचे. तर हे जे ते आहेत ते त्यांना उंचीची काही सुद्धा भीती वाटत नाही. मी तेच म्हणणार होते की तिथे खाली जाळी नाही, काहीच नाही. आणि ते मस्तपैकी तिथे जेवतायत, सिगरेट ओढतायत, काही वेळेला झोपलेले पण मला माहित आहे. ही ती मोठीच्या मोठी इमारत त्याच्यावरती आपल्याला दिसते. या इथे आपण एकदम उलट्या तिथे उंचच्या उंच इमारत पाहिली. आता आपण समुद्र सपाटीच्या खाली 400 मीटर उतरलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी हा पृथ्वीवरचा सर्वात अगदी नीचतम बिंदू असं म्हणायला पाहिजे. आणि तिथे डेड सी आहे. सी म्हणजे तो सी नाहीच आहे, ते एक मोठ्याच्या मोठं सरोवर आहे. आणि त्या सरोवराच्या काठी त्यात असलेला जो चिखल असतो तो क्षारयुक्त असतो, कारण तिथे खूप क्षार असतात. आणि तो फार शरीराला चांगला म्हणून हे असं अंगाला सगळा थापून घेतात. आणि ते तसा तो वाळवायचा आणि त्याच्यानंतर त्या सी मध्ये मागे जो दिसतंय पाणी, तो सी त्याच्यामध्ये उतरायचं. पण ते गंमत अशी, ते सगळं परत क्षारानेच भरलेलं आहे, पण ते इतकं जड पाणी झालेलं आहे की त्या ठिकाणी तुम्ही हेच करता, तरंगताच. हा माणूस बघा इथं पेपर वाचत बसलेला आहे. म्हणजे हा एक क्षारामुळे ते तरंगण. हो, इतकं जड पाणी आहे की तुमच्या शरीराच्या पेक्षा तुम्ही त्याच्यात, म्हणजे बोच जसं पाण्यावर तरंगतं तसं तुमचं काय वेगळा अनुभव मिळत असणार. तिथे पोहता येत नाही. पोहायला तुम्हाला पाण्याला काहीतरी हे यायला लागतं ना, त्याच्या विरुद्ध काहीतरी असावं लागतं ना, ते इथे होऊ शकत नाही. या इथे मात्र एक अगदी वेगळी तुम्हाला
मजा दिसणार आहे. वा वा मॅडम, मला वाटतं हे चित्र आणि यांच्याविषयीची माहिती आपण कितीही वेळ घेतली, एक कार्यक्रम मला वाटतं अजिबातच पुरणार नाहीये. इतका असंख्य अनुभव आपल्याकडे आहेत, ते आपण असंच घेत राहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. उमा महाजन आपल्याशी बोलू इच्छित आहेत. बघूयात त्या काय म्हणतायत. तुम्ही इतके सारे भटकंती केलाय, खूप कौतुक वाटतंय. पण असं एक जागा सुचवा की सामान्यांना सुद्धा ते परवडेल आणि हे बघितलंच पाहिजे. जसं काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे, असं जगाचं नंदनवन कोणतं आहे प्लीज सांगता का? मी सांगू का तुम्हाला, स्वित्झर्लंड तर जगाचं नंदनवन समजलं जातं. त्या ठिकाणी उन्हाळ्यात काय हिवाळ्यात काय वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला अनुभवता येतं. पण मला जर विचाराल तर काश्मीर आणि स्वित्झर्लंडमध्ये तसा मला खूपसा फरक वाटत नाही. पण ही जी नैसर्गिक नवलं आहेत, मी आता तुम्हाला दाखवलं की स्ट्रॉम्बोली, हा जो जिवंत तिथे ह्याचा अनुभव येतो ज्वालामुखीचा, तो किंवा माउंट एटना तिथून जवळच आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जाता आलं तर बघा. किंवा आता मी नुकतीच जाऊन आले, ती नॉर्वेला नॉर्दर्न लाईट्स म्हणून असतात, ऑरोरा बोरियालिस. खरं तर खूप अनुभव असतील, खूप शिदोरी अनुभवाची आपल्या गाठीशी आहे. आपल्याला ब्रेकला जाण्यापूर्वी एका सखीचा प्रश्न आला होता की सर्वसामान्यांना परवडेल किंवा त्यांनी जावं असं एखादं ठिकाण. तर खरंच इतकं जगामध्ये सगळं सौंदर्य सामावलेलं आहे, इतके सगळे ठिकाण आहेत की असं एक ठिकाण निवडणं खरंच कठीण असेल नाही का, की असं सांगणं खूप कठीण असेल. आणि त्यात सुद्धा तुम्हाला कशामध्ये रस आहे, तुम्हाला प्राचीन इतिहासात रस आहे, नवे माणसांनी निर्माण केलेल्या काही गोष्टींमध्ये रस आहे का केवळ शुद्ध निसर्गात रस आहे, असं प्रत्येकाचा इंटरेस्ट आणि आवड हा देखील एक महत्त्वाचा भाग असू शकतो. पण मी तुम्हाला एक सांगते, तसं अगदी मनापासून उचंबळून यायला मला झालं होतं ते मी जेव्हा हिमालयाचं दर्शन घेतलं त्या. अरे वा. ज्या वेळेला मी लांबून घेतलं एव्हरेस्टचं दर्शन, लांबून घेतलं गौरीशंकराचं, पण त्यावेळेला ते 2 डोंगर बाजूनी आलेले आणि मधोमध ते शिखर माझ्यापासून 34 मैल अंतरावरती होतं. पण ते असं जे आकाशापर्यंत गेलेलं पांढरं स्वच्छ असं जेव्हा दिसलं तेव्हा मला असं वाटलं की हा नुसता पर्वत नाहीये, हा माझा पूर्वज आहे. अरे वा. यांनी माझ्यावर माझ्या देशावरती सगळ्या मोठी कृपा केलेली आहे. त्यांनी माझा देश सस्य श्यामल करून टाकलेला आहे. जे आलेले प्रचंड वर्ण जे थंड वारे असतात ते हिमालयाच्या रांगा सगळ्या अडवत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खाली आपला देश तितका थंड होत नाही. नाहीतर आपण अगदी थंडीतच हे झालो असतो. म्हणून आपल्याकडे नाना पिकं येतात, नाना वस्तू आपल्याला हे करतात. आणि जी गंगा यमुनेच्या खोऱ्यामध्ये आपली आर्य संस्कृती उफाळून आली, बहरली, ती हिमालयाच्यामुळे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे हा कोणतरी आपला पूर्वज आपल्याला आज भेटतोय अशी एक मनात भावना येऊन फार उचंबळायला झालं. त्याच्यामुळे भारतातच असलेलं ते आपल्या भारताचाच तो भाग, अर्थात शिखर चीनमध्ये आहे, पण जर मिळालं तर तुम्ही तिथे जाऊन ते बघा असं मी म्हणेन. नक्कीच जायला लागतं. ते तिबेटमधनं मी गेले होते बेस कॅम्पला आणि ते तिबेटमध्ये आहे, कठीण आहे जाणं, पण ते जर बघायला मिळालं तर एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं असं मी म्हणेन. नक्कीच. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. अशोक ठाकूर बोलतायत नाशिकवरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. हॅलो. मी अशोक ठाकूर नाशिकवरून बोलतोय. हा बोला. मला एक विचारायचं, नायगरा जेव्हा घट्ट हे होतो, बर्फ होतो, त्याच्यावर काही गिर्यारोहकासारखं चढायला मिळतं, तर तो जो हा आहे प्रकार, तो म्हणजे सर्वांसाठी आहे, इंडियन का अमेरिकन किंवा सर्वांसाठी आहे तो? बर, मला हे काय खरं याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. नायग्रा संपूर्णतया इतका थिजतो की नाही, कारण ते वाहतं पाणी आहे, तेही मला माहित नाही. असेल पण मला त्याची कल्पना नाही. पण एक गोष्ट निश्चित माहित आहे की पूर्वी नायग्रामध्ये पिंपामध्ये माणसं बसायची आणि वरनं खालती त्या नायग्राच्या प्रवाहाप्रमाणे खालती उडी मारायची, त्या पिंपानी खालती यायचं आणि मग प्रवाहात ते नंतर बाहेर पडायचे. हा एक मोठा शौर्याचा भाग म्हणून समजला जायचा. मग धैर्यच लागतं तुम्हाला, त्या केवढा मोठा धबधबा आहे. पण ते करायला मात्र आता सरकारची बंदी आहे, कारण त्याच्यामध्ये खूप अपघात झाले आणि खूप लोक मृत्यू पावले
आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला नायग्रात तसंच जाता येत नाही, वरनं खाली उतरता येत नाही. पण हे मला गोठण्याचं मला माहिती. बरं बरं. मॅडम, जसं तुम्ही आता मगाशी सांगितलं की हिमालयाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जो एक अनुभव आला, खरं तर सुजलाम सुफलाम आपला देश, इतका आपण भ्रमंती केल्यानंतर हे सगळं काही आपल्या भारतामध्ये आहे, ही तर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असणारी ही भावना आहेच. परंतु इतका देश, वेगवेगळे देश फिरल्यानंतर, तिथल्या संस्कृती जाणून घेतल्यानंतर, तिथल्या माणसांशी बोलल्यानंतर, एक स्त्री म्हणून आज सखीच्या मंचावरनं मला हा प्रश्न विचारावा असं वाटतो की काय फरक दिसतो का स्त्रियांच्या जगण्यातला? एक उत्सुकता, कुतूहल म्हणून हा प्रश्न आला की काही भेद वाटतो का, किंवा कुठल्या देशातल्या, कुठल्या भागातल्या स्त्रियांचं जगणं जास्त सुकर आहे असं वाटतं? हा, आता तसं म्हटलं ना तर स्त्री जगाच्या पाठीवरती जवळपास सगळीकडे सारखीच असते. ती अतिशय संवेदनशील असते, भावना तिच्या उत्कट असतात, तिला लोक हवे असतात, लोकांचं आतिथ्य करावंसं वाटत असतं, आणि चूल आणि मूल ही कोणाच्याही मागची सुटलेली नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टी ह्या सगळीकडे सारख्याच असतात. पण त्या देशातल्या रीतीभाती, त्या देशातल्या पारंपरिक काही कल्पना, रूढी, त्यांचे सणवार किंवा त्यांचा धर्म याच्याप्रमाणे त्या बदलत जातात. बरं. आणि त्याच्यात मला असं वाटतं की थोडे विभागच पडल्यासारखे की पाश्चिमात्य देशातली स्त्री आणि पौर्वात्य देशातली स्त्री यांच्यामध्ये तुम्हाला तसा फरक चांगल्यापैकी जाणवतो. आता पाश्चिमात्य म्हणजे तिथे शिक्षणाचं महत्व त्यांना अनेक वर्षापूर्वी कळल्यामुळे त्यांना स्त्री पुरुष हा तितका शिक्षणाच्या बाबतीत भेद नाही. अजूनही नोकरी देताना पुरुषांच्या बाजूला जरा झुकता तराजू असतो, पण तसंही ते त्याच्यातनं बाहेर पडतात. आता बायका सर्व प्रकारच्या याच्यामध्ये घेतल्या जातात, व्यापारामध्ये, उद्योगामध्ये वगैरे. पण आणि आपल्याकडे त्या मानाने शिक्षणाचं प्रमाण कमी किंवा अजूनही स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं असं मला वाटतं. आणि त्याच्यात म्हणजे मला एकट्या प्रवासाच्या बद्दलचं हा लोकांना नेहमी वाटतं की मी एकटी कशी प्रवास करते. तर एकटी प्रवासाच्या बाबतीत मला जेव्हा निरनिराळ्या स्त्रिया भेटतात तेव्हा मी त्यांना सांगत असते, उद्युक्त करत असते की तुम्ही जा, तुम्ही करत राहा, हे तुम्हाला त्यातनं काहीतरी वेगळं मिळेल, तुमचं व्यक्तिमत्व फुलून येईल. आणि त्याच वेळेला मी एकदा पुण्यातल्या एका शाळेमध्ये काही भाषणासाठी वगैरे गेले होते. तिथली शाळा मोठी, तिला अतिशय मोठं नाव आहे, सगळं असते. तिथे शिक्षिका ज्या बाई होत्या त्या मला म्हणाल्या, मधल्या वेळेला तुम्ही हे करता, मला तुमची पुस्तकं खूप आवडतात, पण मीनाताई तुम्ही एकट्या जाता आणि मला ना खरं अंधेरीला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय, पण सोबत नाही म्हणून नवरा मला जाऊ देत नाही. आता ह्या सारख्या गोष्टी आपल्या स्त्रियांनी त्या आता झुगारल्या पाहिजेत. खरंय मॅडम, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि हा तुमचा जो व्यापक अनुभव आहे त्यातनं तुम्ही ही खूप मोठं गोष्ट आज आमच्या प्रेक्षकांना, सखींना सांगितलेली आहे. अशीच माहिती घेत राहूयात मॅडम. आपल्याला एक फोन आलेला आहे, वर्षा शिर्के बोलतायत, रत्नागिरीवरनं बोलतायत त्या. काय म्हणतायत बघूयात. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. हॅलो नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. मला मॅडमला विचारायचं आहे की डायनावर तुम्ही एक पुस्तक लिहिले आहे, ते मी वाचलेलं आहे. आणखी काय पुस्तक हवे असते तर तुम्ही सांगू शकाल का? नाही, ती मला काय विशेष, मी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसात डायना गेली. म्हणजे पुस्तकाच्यामुळे गेली असं मानू नका, पण त्यानंतर ती अपघातात गेली. आणि एकदा पुढचं माणूस गेलं ना, मॅडम त्यांना डायनावरचं त्यांनी पुस्तक वाचलं. आपली आणखी इतर वेगवेगळी जी काही पुस्तकं, माझी का डायनावरची? नाही, आपली माझी पुस्तकं अर्थातच आहेत. बरोबर, आपण मगाशी दाखवलेली आहेत, 10-12 आहेत पुस्तकं. अगदी सगळ्याच पुस्तकांची नावं घेणं शक्य नाहीये, पण मॅडम दक्षिण रंग दक्षिण अमेरिकेचं आहे, मेक्सिको पर्वत, चिनी माती, न्यूयॉर्क एका नगरात जग, हे तर आत्ताच नुकतंच आलेलं पुस्तक. बरोबर. आणि इतर अनेक पुस्तकं आहेत. आणि ज्याला जशी आवड असेल, तुर्कस्तानवरती आहे तुर्कनामा, ग्रीकांजली आहे, आणि रोमराज्य 1, रोमराज्य 2 किंवा गाथा इराणी, अशी अनेक जगात जिथे जिथे मला फिरता आलं, जिथे जिथे जावंसं वाटलं, जुने
सांस्कृतिक जिथे बंध आहेत त्या ठिकाणी मी जायचा प्रयत्न केला. कारण इजिप्त जुनं, तसंच ग्रीसही जुनं, तसंच रोमही जुनं, आणि त्याच्यातनं आपल्याला काय, आणि रोमन संस्कृती जी आहे त्याच संस्कृतीचे बरेचसे अवशेष आज आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण त्या पद्धतीनं जगत असतो. खरं, म्हणजे हा एक तुलनात्मक अभ्यास या प्रवासात खूप मोठा झालेला आहे आणि त्यातनंच मला वाटतं या पुस्तक निर्मिती झालेल्या आहेत पुस्तकांच्या. इतक्या देशांमध्ये फिरल्यानंतर खरं तर हा प्रश्न असं विचारणं योग्य ठरणार नाही की कुठला देश आवडला किंवा कुठलं ठिकाण आवडलं, पण कुठल्या देशामध्ये कुठल्या ठिकाणामध्ये त्यांचं अगत्य, त्या लोकांचा स्वभाव आणि हे सगळं भारावून टाकणारं असं वाटलं, असा कुठला देश वाटला? बहुतेक ठिकाणी खूप चांगल्या रीतीने वागवतात तुम्हाला. तुम्ही बाहेरचे गेलात म्हणजे अगदी विशेष कोणीतरी आहात या पद्धतीनंच वागवतात. इटली अगदी मनमोकळी, खूप तुमच्याशी बोलणार, खूप अगदी रस्त्यातले लोक सुद्धा चालत 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 येऊन तुमच्याशी बोलतील, सांगतील, करतील. पण मला सर्वात जास्त अगत्य आणि सर्वात जास्त आपुलकी ही खरं वाटणार नाही तुम्हाला इराणमध्ये दिसली. इराणचं काळकुट्ट चित्र जगाला माहित आहे. जगात कोणालाही असं वाटते त्यांनी ते हॉस्टेजेस ठेवलेले, आणखीन त्यांचे बाकीचे सारख्या मारामाऱ्या चालू असतात, युद्ध, इराण इराक युद्ध आणि ह्याच्यामध्ये ह्याचा सर्वसामान्य जनतेशी काही संबंध नाहीये. खरं, सर्वसामान्य जनता ही तुमच्या आमच्या इतकीच त्याला कंटाळलेली आहे. त्यांना त्या वरिष्ठांचं जे दडपण असतं ते नकोच असतं. कारण तिथे स्त्रियांना नाचायला बंदी आहे, गाणं म्हणायला बंदी आहे, केस दाखवता येत नाहीत, एकटं बाहेर पडता येत नाही, अनेक गोष्टी आहेत. पण त्यांचं स्वतःचं त्याच्या सगळ्या या काचामध्ये ते त्यांच्या हृदयाचा कोमलता, मृदुता ती हरवलेली नाहीये त्यांची. मी एक छोटीशी माझा अनुभव सांगू मॅडम? आपल्याकडे अगदी वेळ कमी आहे. तो अनुभव सांगण्याआधी मला वाटतं एक निसर्गाचं आश्चर्य तुम्हाला दाखवायचंय, ते दाखवणं राहून जाऊ नये आपल्या प्रेक्षकांना. त्या निसर्गातल्या आश्चर्याकडे आपण आधी वळूयात. बर, अगदी नुकतीच मी म्हणजे 15 दिवसापूर्वी मी याला जाऊन आले, नॉर्वेला जाऊन आले. आणि नॉर्वेत सुद्धा, नॉर्वे असा लांब लचक देश आहे, एखादी गुलाबदाणी तिरकी करून ठेवावी ना तशा आकाराचा तो देश आहे. त्याच्या अगदी वरच्या बाजूला तिथे त्रॉम्सो नावाचं एक गाव आहे, आणि त्या ठिकाणी मी ऑरोरा बोरिएलिस किंवा नॉर्दर्न लाईट्स हे बघण्यासाठी म्हणून खास आत्ता गेले होते. तर त्याच्यामध्ये ते म्हणजे सूर्य हा एक मोठाच्या मोठा अणुभट्टी आहे म्हणायला हरकत नाही. त्यात स्फोट होत असतात आणि त्यातनं सूर्याचा काही भाग बाहेर येतो, म्हणजे कण बाहेर येतात, ते आपल्या पृथ्वीकडे येतात आणि ते पृथ्वीचं जे हे असतं, पृथ्वीच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र असतं ते त्याला परतवून लावत असतं. पण त्यातनं काही कण खाली येतात आणि त्याच्यामुळे हे ऑरोरा बोरिएलिस होतं. तर हे तुम्हाला दिसतंय ते पृथ्वीच्या वरती ध्रुवाच्या तिथे असलेलं त्याचं वरती दिसतंय कवच. हे निरनिराळे ऑरोरा असे सुंदर दिसतात म्हणून सांगू. असे मलमलीचे पडदे असावेत, तसे कसे फिरावेत, अशा रीतीने निसर्गाची जादू काय आहे ती सगळी तुम्हाला इथे दिसतेय. असे आपल्या अंगाभोवती फिरत असतात, हे होत असतात. हा एक असा गोल आला होता आणि मी त्याच्या मधोमध अशी उभी होते आणि पार तो वरती आकाशाला म्हणजे आपलं शर्मिष्ठा नक्षत्र तिथे दिसत होतं, त्याला चिकटून तिथून खालती असा गोलच्या गोल माझ्या भोवती आलेला होता. आणि अगदी त्यावेळेला माझी काय स्थिती झाली होती ती तुम्हाला याच्यामध्ये दिसते. खरंच आहे, म्हणजे आम्ही प्रत्यक्ष आता अनुभवतोय त्या चित्राच्या माध्यमातून मॅडम की ती तो काय अनुभव असेल. आणि मला वाटतं हे चित्र आणि ही सगळी माहिती बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर आज आमच्या असंख्य प्रेक्षकांना ते अनुभवण्याची, जाण्याची संधी प्राप्त करून घ्यावी अशी नक्की इच्छा निर्माण झाली. या दिवसातच जावं लागतं. अगदी खरंय मॅडम, अगदी खरंय. आज खरं तर हा विषय एवढा मोठा आहे, पुढच्या पुस्तकात या विषयी नक्की आज आपण आलात आणि आम्हाला इतकी माहिती दिलेली आहे, ती एका तासामध्ये आम्हाला बसवून दिलीत, हे खरं मोठं आश्चर्य आहे. त्याबद्दल आमच्या सगळ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.